नागपूर अमरावतीच्या धर्तीवर अकोला शहराचा जर विकास करायचा असेल तर डॉक्टर अशोक ओळंबे यांना निवडून देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे परखड मत प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी केले। स्थानिक शिवसेना वसाहतीत आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते। विराट जनसमुदायाला संबोधित करताना बच्चू कडू म्हणाले की तुम्ही फक्त अशोक ओळंबे यांना निवडून द्या, अकोल्याचा विकास करायची जबाबदारी मी घेतो। माझ्या मागे कोणताही पक्ष नव्हता, धन दौलत नव्हती, तरी गेल्या 20 वर्षापासून मी आमदार म्हणून निवडून येत आहे। अचलपूर मतदारसंघात कोणत्याही रुग्णाला ऑपरेशनची गरज पडली नाही। ॲम्ब्युलन्स करण्यापासून तर मुंबईच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये उपचार पूर्ण करून घरपोच आणून सोडण्यापर्यंतची व्यवस्था आम्ही विनामूल्य करतो। डॉक्टर अशोक ओळंबे निवडून आल्यास असेच परिवर्तन आपल्यालाही अकोला शहरात सुद्धा पाहायला मिळेल। मराठी माणसाला सहकार्य करण्याचे आवाहन अशोक ओळंबे यांनी केले आहे। गेल्या 35 वर्षापासून आपण भारतीय जनता पार्टीत विविध पदांवर कार्य केले। गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तिकीट देण्याचे आश्वासन दिल्यावर सुद्धा ऐनवेळी तिकीट नाकारण्यात आले। भाजपने वारंवार आपल्यावर अन्याय केला, यामुळे यंदा आपण प्रहार पक्षातर्फे उमेदवारी दाखल केल्याचे त्यांनी सांगितले। अकोला पश्चिम मतदारसंघात 1,40,000 मराठी मतदार आहेत। त्यांनी ठरविल्यास डॉक्टर अशोक ओळंबे यांना आमदार होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असे हे ते म्हणाले। भाजपच्या कार्यकाळामध्ये शहराच्या विकासाची कशी वाट लागली हे देखील त्यांनी उपस्थित नागरिकांना पटवून दिले। यावेळी हजारोच्या संख्येने नागरिक, प्रहारचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते। बच्चू कडू यांच्या सभेला प्रचंड गर्दी झाल्याने रस्ते जाम झाले होते। वाहनधारकांना दुसऱ्या मार्गाने जावे लागले। आणि मला याच्या काही लोक असं म्हणत होते का वादा आहे, असा वादा आहे का एक मुसलमान आहे, 4 हिंदू उभे आहेत आणि हे भूत आता धर्माचा डोक्यात टाकण्याचा प्रयत्न काही प्रमाणात होत आहे। मित्रांनो, काम महत्वाचं असते, प्रामाणिकता महत्वाची असते। या 4 उमेदवारांपेक्षा आमचे डॉक्टर प्रामाणिकतेमध्ये पहिला नंबर आहे, लक्षात ठेवा। जाती धर्माच्या नावाने जर तुम्ही आम्ही पाहतोय अशा पद्धतीनं हे मतदान पलटवण्याचा प्रयत्न करत असाल तर मित्रांनो, मग आधी उद्या असं होऊ शकतं, मग हिंदी सायडल वेगळे, मराठी सायडल वेगळे, असा प्रयत्न होऊ शकतो। फक्त थांबा, सख्खा भाऊ स्वतःच्या कामात येत नाही तेव्हा जात धरणारे कधी कामात येणार आहे? काम करणाऱ्यालाच कामात येणार आहे, लक्षात। आणि ज्या पद्धतीनं काम केलं प्रहारनं, ते खरं नावासाठी आहे। आज आपण बस स्टँडवर जातो, त्या उड्डाणपूलच्या खंब्यावर लिहिलेलं आहे की अकोला शहर स्वच्छ शहर, सुंदर शहर। कुठं आहे स्वच्छ शहर? जितेंगे, जुटेंगे तो जितेंगे। जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817।